म्हस बांधा. बंद. ये बाई याच. ह्याला नको त्या वेळेला बाई येईल आणि समजा सत्यानाश झाला. नशीब तुझ्या बरोबर मलाही गोट्यात नाही बांधला. चहा मिळेल अर्धा कोप. लाज नाही वाटत चहा मागायला? ते सुंदरीने नाही चहा दिला. आणि काय हो, किती वेळा सांगितलं तुम्हाला? हा, जरा परपंचात लक्ष घाला, काहीतरी कामधंदा करा. झालं तुझं पुन्हा सुरू. तुझं चहा नका आणि काय नका मला. मी चाललो. बाहेर जाऊन तर बघा. नाही तांगडं तोडलं तर नावाची धुरपदाच नवा. बायको आहे का खाटकी नाही? हा, बायकोच आहे. आणि ती बी लाकडेबाज नवऱ्याची. तवा हातात चाबूक घेऊनच मला संसार करायला पाहिजे. चला मुखटाने हातात खराटा घ्या आणि म्हशीचा गोटा साफ करा. पण गोटा आणि गोटा साफ झाला की 5 पेंड्या वैरण तोडून ठेवायची. पण वैरण आंबोण तयार करून ठेवायचं. आणि ते खायचं. पण एवढी सगळी कामा उभीच करायची. बर. बायकोची बदनामी करीत गावभर फिरणारा तुमच्यासारखा बिनकामाचा नवरा अख्ख्या दुनियेत नाही सापडायचा. चला गोट्या. जातो. बघताय ना वा, कमाल आहे तुमची. जाताय ना? जातो. जायलाच पाहिजे. आणि काय जायलाच पाहिजे. दोन्ही करून आम्हालाच मार. पण मी म्हणते दादांच्या डोक्याला तुम्ही तरी कशा पाय त्रास देता? आणि मी म्हणतो तुझा दादा तरी आपल्या डोक्याला कशा पैतारास करून घेतो? आता माझ्यासारखा जावई मिळाला म्हणून बरं, दुसरा एखादा असता तर कवाच पळून गेला असता. मग तुम्ही तरी कशा पाय राहता इथं? सांगू, आता तुझ्या प्रेमाच्या बेडीतच अडकलोय ना, म्हणून खरंच सांगतो तुझ्याकडे बघून कसं तरी दिवस ढकलतोय बघ मी. असं? नामदेवराव सातपुते आहेत का घरात? हे बाहेर कोण आले म्हणायचं बघून तरी ये. कशी ग माझी राणी ती? समजा ऐकलं तरी बोंब मारतात. कोण पाहिजे? मी उखळे वकील. नामदेवराव आहेत ना घरात? आईला उखळ्या. थांबा जरा. बसा ना. हो. उठलं वकील. त्या उकळ्याला सांग मी घरात नाहीये म्हणून. अहो पण सांग म्हणल्यावर सांगायचं आणि त्याला विचार कशाला आलाय म्हणून. जा जा, सांगितलं ऐकावं माणसानं. जा. कसं सांगू बाय मी? कुठं कसं बोलायचं? ते घरात नाही. घरात नाहीत? अहो आत्ताच रस्त्यावरल्या पोरानं सांगितलं मला नामदेवराव घरातच आहेत म्हणून. किती ग बाई भोळ म्हणायचं तुम्ही? अहो कुणी बी काय बी सांगावं तुम्ही फसा. मला वाटतं कोर्टात बी एखादा छत्र वकील नक्कीच सहज फशीत असेल बघा तुम्हाला. छे, कोर्टात कुणाची टाप लागले माझ्या पुढे उभं राहण्याची. अख्खा फाडून खाईल मी त्याला. म्हणजे वाघ बी घायचं की काय? ते जाऊ दे बाई. नामदेवराव परत कधी येणार आहेत? आता ते कसं सांगावं? तरी पण ते केव्हा येतील याला काही काळ वेळ आहे की नाही? सुनबाई, ए सुनबाई, काय गडबड काय हाय? राम राम. राम राम. हा राम राम. राम राम. आपण कोण म्हणायचंय? मी उखळे वकील. मी उखळे वकील तालुक्याला असतो. आपण कोण? एवढ्यांदा बोंबालताय? मी नामदेवाचा बा. काय काम होतं म्हणायचं? मला नामदेवरावला भेटायचं आहे. मला नामदेवरावला भेटायचं होतं. असं होय. पण नामदेव नाही घरात. या या, तुम्ही बसा. आरामात बसा. देवा पांडुरंगा. बोला, कशासाठी भेटाय होत? नाही म्हणजे आता तुम्हाला सांगायला हरकत नाही. सुनबाई, अगं तू हात उभारून काय करतीस? केवढा मोठा बॅलिस्टर आपल्या घरी आलाय. जा चहा टाक. जा जा जा.
जा जा सुनबाई 4% नव जा. बोला. अहो बोला काय, नामदेवनं पैसे खाल्ले माझे. हा बालिस्टर साहेब, थोवाड सांभाळून वापरायचा. हा, कोर्टामंदी फालतू बडबड करता तशी इथं नाही चालायची. काय हो. हा अहो हो काय, खरं तेच बोलतोय मी गावच्या म्युन्सिपाल्टीच्या निवडणुकीला उभा होतो. हा मी गावच्या म्युन्सिपाल्टीच्या निवडणुकीला उभा होतो हा आणि तुमचे नामदेवराव माझ्या मदतीला आले. वा 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 आणि त्यांच्या सल्ल्याप्रमाणे मी मतदारांना साड्या, धोत्र आणि पैसे वाटले. वा छान छान. पण मी म्हणतो, यात आमच्या नामदेवाची काय चूक आहे? काय चूक? अहो 800 धोत्रापैकी फक्त 500 धोत्र वाटली गेली. मतदारांना 5-5 रुपयाच्या ऐवजी फक्त 3-3 रुपये दिले गेले. आणि हे सगळं तुमच्या नामदेवरावांनी केलं. नाही म्हणजे हे सगळे मी सोचलं असतो, पण इतकंही करून मी पडलो. नुसता साधा पडलो नाही, माझं डिपॉझिटही जप्त झालं. अरे पण मी म्हणतो, ह्याला काही लेखी पुरावा आहे? तुम्ही म्हणता आमच्या नामदेवानं पैसे घेतले, तुमच्याकडे काय पावती आहे का? अहो पण अशा प्रकारच्या व्यवहारात अरे वकिला, तुझं टक्कुर आहे का तांबोऱ्याचा नुसता भोपळा आहे? हा, मी म्हणतो आमच्या नामदेवानं तुझ्याकडून पैसेच घेतले. माझे इतर कार्यकर्ते आहेत साक्षीला. हा वकील साहेब, डोकं ठिकाणावर ठेवून बोलायचा. मी म्हणतो, तुम्ही निवडणुकीत गैरप्रकार करून मतं मिळवायचा प्रयत्न केलात आणि पडलात, आणि त्यापायी आम्हाला बदनाम करताय अशी मीच तुमच्यावर फिर्याद ठोकीन. या आईला, आम्हाला तुमच्या इतका नसला तरी कायदा समजतो बरं. वा, हे म्हणजे चोराच्या उलट्या बोंबा म्हणायच्या. चोराच्या बापाच्या म्हणा. समद्याच बाबतीत नामदेवाचा बाय मी ध्यानात ठेवा. 100 रुपये देता का गावात जाऊन करू बोंबा बोंब? 100 रुपये बोंबा बोंब गावात. त्याचा निवड कशाला आधीच पडला. द्या तिकडं. आता एकच करा, कुठेही बोलू नका. येतो मी. राम राम. राम राम. अहो घ्या तुम्ही. गेलं की ते. जाऊ दे की गेलं तर बोंबलात. अहो पहिल्यांदा तुम्हाला बघून मी बी चक्रावले की. तमाशा बघून बघून हेच शिकला वाटतं. आणि काय हो, तुम्ही फसवलं त्यांना? ऐच्यान नाही, त्याच्या कर्मानं ते पडलं, आपण नाही काय केलं. बाकी स्वांग फसकालाच काढलं बघा. हे कोण म्हणायचे? हे कोण म्हणायचे सुनबाई? माझे दादा. दादा म्हणजे आबा. नमस्कार नमस्कार. नमस्कार. मी नामदेवाचा चुलत 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 काका बघा. असं वय, मग इतक्या वर्षात दिसला नाही कुठे? दिसणार कसा, आत्ताच जन्माला आलो. म्हणजे आत्ताच इथं आलो. नामदेव काही भेटला नाही, पण मुलीने पाहुणचार मात्र फार छान केला. नामदेवाने काढले बरं नशीब. सुनमुख पाहतो म्हणून हे घे. कशाला? हे ग मुली, असू दे असू दे. मनकवडी पहा, वडिलांसाठी चहा तयार करून ठेवला आहे, घ्या. येतो बरं. अहो जेवून तरी जा की. नको नको, तुने घरी जेवायचा आमचा रिवाज नाही. नमस्कार, येतो आम्ही. काय कर रकमे, या तुझ्या चुलत चुलत सासऱ्याच्या कोटाचं कापड माझ्या कोटावानेच दिसतंय नाही? असं नसेल, तुम्ही चहा घ्या. घराची वाटणी करून घेतलं ते बरं झालं. आता लफडा करायला मोकळा, म्हणजे कोणाकडे पैसे मागायला नको. मी फक्त बोलते त्यासनी, पर एक म्हणून कधी ऐकायचं नाही. अगं तू बोलतेस तरी आमची भामा निवृत्ती मोर एक सबूत सुद्धा बोलत नाही. मला बाई लई भ्या वाटते त्यांचं. एकदम असं काय भराटतात की हातपाय गळल्यागतच होत्यात माझं. तुम्ही असा हातपाय गाळता म्हणूनच त्यांची शिरजोरी चालतीया, आणि म्हणूनच या नवऱ्याने उणगेपणा कराया फावतोय. काय सांगता जी पोरवाळ कशी समधी बरी आहे. आमचं कारभारी बघा, हाय काय हिंमत पुन्हा बाईकडे बघायची, तंगडच तोडून ठेवी. सत्यनारायण घातलं बरं केलं, आता तरी मार्गाला लागल. सत्यनारायण लेका तू काय तुझ्या घरचं काम जरा तिकटच दिसतंय बरं का? तिखट मी कसा दिस काढत असेल कल्पना आलीच असेल तुम्हाला. चालायचं, एकेकाचं नशीबच तसं असतं. जाऊ दे. आणि तुम्ही लोकांनी इलेक्शन मध्ये जे काही काम केलं आणि कमाई केली त्याचा काही विचार कराल का नाही? अरे त्याच्यासाठी तर यो सत्यनारायण घातला. अरे सत्यनारायणाने बाया बापड्या खुश हो, त्याला आपलं काय? आपल्याला नृत्य नारायण पाहिजे. सुंदरीला बोलवा.
साहेबराव हा? हे काम या तुक्याला सांगा. चांगलंय माझ्या मरणावर टपला काय रे तू? हे असलं काम आपल्याला काय सांगू नका. आधीच आपला पंचनामा झालाय. पाक पंचनामा करून टाकला मी नवऱ्याचा. चांगलं केलंस पोरी. नवरा असं आड वाटायला चाललं म्हणजे असंच पाय धरून खेचाया पाहिजे. होय आई, तुम्ही आमच्या पाठीशी उभं राहिला या नवऱ्यानं चांगला धडा शिकवायला धीर येईल आम्हाला. होय अग, तुम्ही समजा जणी माझ्या सुनेसारख्या. लागेल ती मदत करेन. व्हय? होय. नाही पण त्यातल्या त्यात सुंदरा बरी कोणाला? नाचायला नाही जमलं तर मग गुलछडी. हा ते गुलछडीला आणायचं काम नाम्याचं. हा, मग काय भेटतो का काय तुझ्या वाने? माझ्या सासऱ्याला बोलवलंय. हा, मग सांग कशी आणि कुठं आणायची ते. अरे कुठं न काय निवृत्तीच्या माळ्यात काय निवृत्ती? हा? हा.